प्रेक्षकांनो नमस्कार। आजच्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रो, रोग हा केवळ वैद्यकीय किंवा वैज्ञानिक संज्ञा नाही, तो समज, संस्कृती आणि पिढ्यांशी जोडलेला असतो। सिकल सेल हा आजार जरी रक्तात असला पण त्याचे मूळ हे इतिहासात, मानववंशात आणि जनुकांमध्ये दडलेले आहे। आज सिकल सेल जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने आपण या आजाराकडे केवळ उपचारांच्या नजरेने नाही तर अगदी थोडक्यात मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जास्त करून आपण त्याचा एक आढावा घेणार आहोत। आणि आपला विषय आपल्या जाणकार प्रेक्षकांच्या लक्षात आलाच असेल। आजचा आपला विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता। सिकल सेल जनजागृती सप्ताह 11 ते 17 डिसेंबर। सिकल सेल जनजागृती सप्ताह 11 ते 17 डिसेंबर। मित्रो, या विषयावरती जगभरामध्ये असे कार्यक्रम आखले जातात, असे कार्यक्रम राबविले जातात। जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार जगभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृतीचे कार्यक्रम सिकल सेलच्या जनजागृतीच्या अनुषंगाने राबवले जातात। आज आपल्या इथे याच विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या तज्ञ पाहुण्या आज आपल्या इथे आलेल्या आहेत, उपस्थित आहेत स्टुडिओमध्ये, त्या आहेत ज्येष्ठ अशा रक्तविकार तज्ञ डॉक्टर वृंदा कुलकर्णी मॅडम। मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत आपल्या स्टुडिओमध्ये। मित्रो, आपल्या पाहुण्यांचा अगदी थोडक्यात संक्षिप्त अशी ओळख करून द्यायची झाली तर डॉक्टर वृंदा कुलकर्णी या ज्येष्ठ अशा रक्तविकार तज्ञ आहेत। टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज व BYL नायर चॅरिटेबल हॉस्पिटल मुंबई येथे वैद्यक औषधशास्त्राच्या प्राध्यापिका त्या आहेत व मेडिसिन विभाग आणि क्लिनिकल हिमॅटॉलॉजी विभागाच्या प्रभारी म्हणून ते काम पाहतात। त्या हिमॅटॉलॉजी म्हणजे त्याला आपण रक्तशास्त्र किंवा रुधिरशास्त्र असंही म्हणू शकतो व इंटरनल मेडिसिन या विषयाच्या तज्ञ त्या मानल्या जातात। अगदी 32 वर्षाचा साधारण प्रगल्भ अनुभव त्यांच्या पाठीशी या विषयाच्या अनुषंगाने आहे। पोस्ट ग्रॅज्युएट ॲक्टिव्हिटीज जनरल क्लब आणि मेडिकल एज्युकेशन युनिट याच्या त्या समन्वयक म्हणूनही कार्यरत आहेत। वेगवेगळ्या आजारांच्या अनुषंगाने खास करून ॲनिमिया आहे, थ्रॉम्बोसाइटोपिनिया म्हणजेच प्लेटलेटची कमतरता, रक्ताच्या गाठी, थॅलेसेमिया, सिकल सेल जो आजचा आपला विषय आहे, रक्ताचे कर्करोग म्हणजे ब्लड कॅन्सर, या विषयांमध्येही त्यांचा विशेष असा अभ्यास आहे आणि अनेक रुग्णांना त्यांनी नवसंजीवनी आपल्या उपचाराच्या माध्यमातून दिलेली आहे। विशेष कार्यक्रमही ते आयोजित करतात सामाजिक दृष्टिकोनातून आणि वैद्यकीय शिक्षणात सक्रिय असा सहभाग त्यांचा नेहमीच असतो। तर मित्रो, असे तज्ञ अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आज या अनुषंगाने या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहे। चला तर मित्रो, एका महत्त्वाच्या आणि संवेदनशील अशा विषयाची चर्चा आपण आता सुरुवात करणार आहोत। आजचा विषय आपल्याला माहीतच आहे, सिकल सेल जनजागृती सप्ताह, आणि जे तज्ञ पाहुण्या आज आपल्याकडे उपस्थित आहेत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्या म्हणजे ज्येष्ठ अशा रक्तविकार तज्ञ डॉक्टर वृंदा कुलकर्णी मॅडम। मॅडम, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आपल्या स्टुडिओमध्ये आरोग्य संपदाच्या या कार्यक्रमामध्ये। धन्यवाद। आजचा विषयच इतका बोलका आहे की पहिला प्रश्न आपसूक असा निर्माण होतो की सिकल सेल हा आजार नेमका काय आहे? काय सांगाल मॅडम? सिकल सेल हा आजार अनुवंशिक आजार आहे। अनुवंशिक असा हा रक्ताचा विकार आहे। अनुवंशिक असं का म्हटलं जातं तर हा एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जातो, त्यामुळे याला अनुवंशिक म्हटलं आहे। आता सिकल सेल या नावामध्येच सिकल आहे। सिकलचा अर्थ काय बरं? तर सिकल म्हणजे शेतकरी वापरतात तो विळा किंवा कोयता, असं नाव या आजाराला का दिलं गेलंय तर त्याची कारणमीमांसा आपण बघूया। हिमोग्लोबिन हे जे लाल पेशीमध्ये असतं ते हिम आणि ग्लोबिन या दोन घटकांपासून बनलेलं असतं। ग्लोबिन या हे जे प्रोटीन असतं त्याच्यात 2 अल्फा 2 बीटा अशा चेन असतात, तेव्हा हिमोग्लोबिन ए म्हणजे ॲडल्ट हिमोग्लोबिन होतं। जेव्हा त्याच्यात 2 अल्फा आणि 2 गॅमा अशा चेन असतात तेव्हा ते फिटल हिमोग्लोबिन होतं। आणि हिमोग्लोबिन A2 म्हणजे 2 अल्फा आणि 2 डेल्टा चेन्स। तर या आजारामध्ये जेव्हा जनुकीय बदल होतात, काही परिवर्तन होतं, त्यामुळे हे बीटा ग्लोबिनचं जे प्रथिन असतं त्याची निर्मिती बरोबर होत नाही। ग्लुटामिक ॲसिड हे जे 6व्या जागेवर असतं, आपले जे गुणसूत्र असतात आपल्याकडे, आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात, त्यातल्या 11 नंबरच्या गुणसूत्रावर
हा बदल होतो. काय बदल होतो तर तिकडचं ग्लुटामिक ॲसिड जे असतं ते त्याच्याऐवजी व्हॅलिन हे तिकडे जातं आणि त्यामुळे जे हिमोग्लोबिन बनतं ते हिमोग्लोबिन एस बनतं. एस फॉर सिकल, एस म्हणजे सिकलसाठी. तर असं का होतं? या हिमोग्लोबिन एसमुळे काय होतं तर जेव्हा केव्हा ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं तेव्हा हे हिमोग्लोबिन एस लाल पेशींचा आकार बदलतं. नेहमी लाल पेशी कशा असतात तर गोल असतात, मध्ये चपट्या असतात. पण हे हिमोग्लोबिन एस असल्यामुळे जेव्हा ऑक्सिजन कमी होतो तेव्हा ह्या लाल पेशी गोलच्या ऐवजी अशा विळ्याच्या आकाराच्या होतात आणि मग त्यामुळे जे वेगवेगळे गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात त्यामुळे रुग्णाला त्रास होतो. म्हणून हा सिकल सेल अनिमिया, सिकल सेल डिसीज म्हणतात. सिकल सेल डिसीजमध्ये 2 प्रकार येतात, ते आपण नंतर बघूच. पण हा अनुवंशिक सिकल सेल आजार आहे. खूप छान पद्धतीने आपण अगदी सोप्या भाषेत सोपं करून सुलभ करून आम्हाला सांगितलं की सिकल सेल म्हणजे काय, त्या आजाराविषयीची जी माहिती आपण दिली. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट नक्कीच लक्षात आली की सिकल सेल हा आजार केवळ हॉस्पिटलपुरता मर्यादित नाही, तर तो समाज, संस्कृती आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जनुकांशी त्याचा संबंध आहे. नक्कीच या विषयाला आपण अजून सविस्तरच नक्की घेऊया. पण त्याच्या पुढे माझा प्रश्न तुमच्यासाठी हा आहे मॅडम, की तो विशिष्ट समाजांमध्ये आढळतो असं आपण ऐकलंय नक्की. याविषयी आपण काय सांगू शकाल? हो, हा आजार अनुसूचित जमाती ज्या असतात म्हणजे आदिवासी या लोकांमध्ये, या समाजामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. आता हे आदिवासी लोक डोंगराळ भागात राहतात. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या भारतामध्ये अनेक आदिवासी जाती जमाती आहेत. महाराष्ट्रातही अनेक वारली, कातकरी, भिल्ल, गोंड असे कितीतरी जमाती आहेत. हे लोक डोंगराळ भागात राहत असताना त्यांना मलेरिया, फॅल्सिपॅरम मलेरिया हा त्यांना होत नाही जेव्हा त्यांच्या एका जनुकामध्येच फक्त हा डिफेक्ट असतो. त्याला आपण सिकल सेल ट्रेट म्हणतो. हे जे संरक्षण त्यांना मलेरियापासून मिळतं ते संरक्षण मिळाल्यामुळे हे जनुक जे सिकल सेल ट्रेटचं आहे, जेव्हा एका गुणसूत्रावर जेव्हा फक्त हा आजार असतो त्याला सिकल सेल ट्रेट म्हणतात आणि ते जनुक असं ते कायम चालू राहिलं आणि त्यामुळे हा आजार या कम्युनिटीमध्ये दिसतो. शिवाय या समाजामध्ये अंतर्गत विवाह होतात, म्हणजे सामूहिक विवाह जे असतात ते त्यांच्या समूहामध्येच होत असतात. त्यामुळे हा आजार एका पिढीकडून नक्कीच दुसऱ्या पिढीकडे जातो आणि त्याचा प्रादुर्भाव वाढतो आणि म्हणूनच आपल्याला या समाजामध्ये हा आजार जास्त आढळून येतो. जेव्हा आम्ही रुग्ण येतो तेव्हा आम्ही रुग्णाची व्यवस्थित हिस्ट्री घेतो. त्या हिस्ट्रीमध्ये हा मुख्य प्रश्न विचारतो की तुम्ही कुठून आलात, तुमची जमाती काय आहे. आणि कारण काही आजार जसे हा आजार आहे तसे ते जमातींशी निगडीत असतात. असा हा आजार या अनुसूचित जमातींमध्ये दिसून येतो. म्हणजे थोडक्यात म्हणजे आदिवासी वगैरे अशा भागांमध्ये मलेरियाचे प्रमाण जेव्हा जास्त होतं त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी एक उत्क्रांतिक बदल आपल्या शरीरामध्ये घडवून जे उत्क्रांतीच्या हिशोबाने झालेलं आहे त्याचं कुठेतरी प्रतिबिंब आपल्याला सिकल सेल डिसीजच्या निमित्ताने दिसतं आणि त्यातून तो ट्रेट तयार होतो आणि त्याच्यातून निर्माण होणारी ही व्याधी नक्कीच अगदी याला फार परंपरागत असा इतिहास आणि सगळ्या गोष्टी आहेत. म्हणूनच मी म्हटलं की हा रोग केवळ वैद्यकीय प्रश्न उरत नाही तर तो एक प्रकारचा सामाजिक संस्कृतीचा आणि पिढ्यानपिढ्या आरोग्याचा होऊन जातो. म्हणूनच त्याची चर्चा होणं गरजेचं आहे आणि त्याच्या बाबतीत जनजागृती असणं. मॅडमने जसं सांगितलं विवाहाच्या बाबतीत जनजागृती, अजूनही काही कंगोरे त्याचे नक्कीच आहेत, तेही आपण उलगडून पाहणार आहोत आपल्या येणाऱ्या चर्चेमध्ये. मॅडम पुढचा प्रश्न माझा आपल्यासाठी हा आहे की याची लक्षणं साधारण काय आहेत, याला सविस्तर आपल्याला काय सांगता येईल? कुठल्याही आजाराची लक्षणं घेऊन रुग्ण आपल्याकडे येतो. लक्षणं जेव्हा बघतो आपण तेव्हा या आजाराचे 2 जे प्रमुख प्रकार आहेत, एक सिकल सेल ट्रेट म्हणजे जेव्हा एकाच गुणसूत्राच्या एका कॉपीवरतीच तुमचा जो हा HbS बनण्याचा जो डिफेक्ट असतो तो असतो तेव्हा सिकल सेल ट्रेट असतो. असे रुग्ण यांना जास्ती काही लक्षणं दिसत नाहीत, त्यामुळे लक्षात येत नाही की या रुग्णाला सिकल सेलचा काहीतरी आजार आहे. जेव्हा 2 गुणसूत्र एकत्र येतात, दोन्ही गुणसूत्रावरती जेव्हा तो बदल दिसून येतो आणि आईकडून एक आणि वडिलांकडून एक अशी जे दोन्ही आपल्या अपत्यामध्ये येतात तेव्हा त्यामुळे जो आजार होतो त्याला सिकल सेल ॲनिमिया म्हणतात. आता दोन्ही गुणसूत्रावरती हा बदल झालेला असल्यामुळे या रुग्णांमध्ये जास्तीत जास्त आपल्याला लक्षणं दिसून येतात. आता लक्षणं काय दिसतात तर मी म्हटल्याप्रमाणे हिमोग्लोबिन एस बनतं आणि या पेशी ज्या आहेत लाल पेशी त्या सिकलच्या आकाराच्या होतात, विळ्याच्या आकाराच्या होतात. अशा पेशी
या लवचिक नसतात. शिवाय त्या एकमेकांना चिकटतात, त्या खूप एकमेकांना चिकटून राहतात आणि रक्तप्रवाहामध्ये रक्तवाहिनीमध्ये या एकमेकांना चिकटून आणि त्यांचा आकार असा असल्यामुळे त्या रक्तमार्गातून व्यवस्थित जाऊ शकत नाहीत. त्यामुळे रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो. रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे पुढच्या भागाला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. रक्ताचं मुख्य कार्य काय? लाल पेशींचं, तर त्यातल्या हिमोग्लोबिनमुळे रक्त जिथे जिथे जातं तिथे ऑक्सिजनचा पुरवठा होतो. ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे ज्या भागाला ऑक्सिजन मिळत नाही तो भाग निकामी होतो. त्याचं काम हळूहळू कमी होत जातं. त्याला आम्ही नेक्रोसिस असं म्हणतो. इस्किमिया आणि नेक्रोसिस असं वैद्यकीय परिभाषेत म्हणतो. हे एक झालं. याच्यामुळे रुग्णाला विविध ठिकाणी वेदना होतात. असह्य वेदना रुग्णाला होतात. वेगवेगळ्या हाडांमध्ये, वेगवेगळ्या अवयवांमध्ये, डोळ्यामध्ये, पोटाच्या आतड्यांमध्ये, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे रक्तपुरवठा कमी होतो तिथे त्या भागात वेदना होतात. हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे या पेशी तिथे अडकतात आणि या पेशी फुटतात. त्याला आम्ही हिमॉलिसिस असं म्हणतो. म्हणजे या रक्तपेशी फुटतात, त्या फुटून त्याच्यातलं हिमोग्लोबिन बाहेर येतं आणि म्हणूनच रुग्णाचं हिमोग्लोबिन हे कमी होतं. जे नॉर्मल लेवल असते, नॉर्मल जी पातळी असते त्याच्यापेक्षा हिमोग्लोबिन कमी होतं. याचा अर्थ काय? पेशंटला अनिमिया होतो. अनिमिया म्हणजे रक्तक्षय. तर अनिमिया झाल्यामुळे, हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे रुग्णाला वेगवेगळी लक्षणं दिसून येतात. जसं की रक्त कमी असल्यावरती रुग्णाला लवकर थकायला होतं, त्याला फटीग आपण म्हणतो, किंवा काम करायला उत्साह राहत नाही. कधीकधी हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी असलं तर रुग्णाच्या हृदयावरही परिणाम होतो आणि त्यामुळे हृदयाचं काम मंदावून रुग्णाच्या शरीरावरती सूज येते, पायावर सूज येते, दम लागतो. हे हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे त्याप्रमाणेही वेगवेगळी लक्षणं दिसून येतात. आता हा सिकल सेल जो अनिमिया लहान मुलांमध्ये दिसतो तो साधारण 6व्या महिन्यापासून याची लक्षणं दिसू लागतात. मी जसं सांगितलं रक्तक्षयाची लक्षणं दिसतात, त्याचप्रमाणे लहान मुलांच्या 6 महिन्यापासूनच्या 3 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये हातापायाची बोटं अचानक सुजतात, त्याला खूप सूज येते आणि वेदनाही होत असतात. असा रुग्ण जेव्हा रुग्णालयात येतो तेव्हा त्याची पूर्णपणे हिस्ट्री घेऊन आईवडिलांकडून त्याची माहिती काढून हे जे लक्षण बघितलं की त्याप्रमाणे त्याची तपासणी केली जाते आणि मग त्याचं निदान केलं जातं. जसं वय वाढतं तसे हे आजार गुंतागुंती वाढत जाते, वेगवेगळे कॉम्प्लिकेशन होतात, वेगवेगळ्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो आणि मग वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसतात. ती लक्षणं जसा पेशंट आपल्याकडे येईल त्याप्रमाणे आपण त्याचे निदान करत असतो. त्याची व्यवस्थित हिस्ट्री घेतो, त्याला तपासतो. मी नेहमी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगत असते की कधी तपासणीवर डायरेक्ट जायचं नाही. तर सुरुवातीला तुम्ही व्यवस्थित हिस्ट्री घेतली पाहिजे. हिस्ट्री तुम्ही व्यवस्थित घेतली, पेशंटचा इतिहास, सगळं कुठे राहतो, काय करतो, काय झालंय, त्याचं लग्न झालंय, नाही झालंय, कुठल्या एरियातून आलेला आहे, हे सगळं व्यवस्थित विचारलं की आपल्याला 80% त्याचं निदान होऊ शकतं. त्यानंतर रुग्णाची तपासणी करायची. तपासणी म्हणजे ओव्हरऑल सगळा पेशंट संपूर्णपणे त्याची तपासणी करायची, शारीरिक तपासणी करायची आणि मग ज्या अवयवाला काही प्रॉब्लेम आहे त्या अवयवाची तपासणी करायची. म्हणजे जनरल एक्झामिनेशन, सिस्टमिक एक्झामिनेशन. आणि त्यानंतर आपल्याला जे निदान वाटतंय की हा अनिमिया, हा रक्तक्षय कुठल्या कारणामुळे आहे, त्यानंतर आपण त्याचं पूर्ण निदान करू शकतो. आता या आजारामध्ये रक्तपेशी फुटतात, हिमोग्लोबिन बाहेर येतं आणि त्याच्यातलं हिमोग्लोबिन जे असतं त्याचं रूपांतर बिलिरुबिन मध्ये होतं. बिलिरुबिन हा असा पदार्थ आहे की जो डोळ्यामध्ये, डोळ्याच्या आपल्या स्क्लेरामध्ये जातो आणि चामडीमध्ये पण जातो आणि त्यामुळे रुग्णाला कावीळ होते. तेव्हा ज्या रुग्णामध्ये रक्त कमी असतं, कावीळ असते, अशा रुग्णामध्ये हे हिमॉलिटिक अनिमिया म्हणून जो आजार आहे त्याचे हे प्रकार आहेत सगळे. थॅलेसिमिया हा दुसरा एक हिमॉलिटिक अनिमिया आहे, हा सिकल सेल अनिमिया आहे. तर अनिमिया म्हणजे रक्त कमी असणं, हिमोग्लोबिन कमी असणं आणि कावीळ असणं आणि शिवाय दुसरे काही जे लक्षणं असतात त्यावरून आपल्याला समजतं की हा कुठला तरी हिमॉलिटिक अनिमिया आहे. आता या हिमोग्लोबिनच्या प्रॉब्लेममुळे जो आजार होतो त्याला आपण हिमोग्लोबिनोपॅथी असं म्हणतो, कारण त्यामध्ये हिमोग्लोबिनच्या ग्लोबिन पार्टमध्ये प्रॉब्लेम असतो. सिकल सेलमध्ये या ग्लोबिनची चेन जी मी म्हटलं त्याप्रमाणे अमायनो ॲसिड बदली होतं. थॅलेसिमियामध्ये या ज्या चेन्स असतात, बीटा ग्लोबिन चेन्स, त्या कमी प्रमाणात तयार होतात. म्हणून सिकल सेलला आपण क्वालिटेटिव्ह डिसऑर्डर हिमोग्लोबिनोपॅथीच्या असं म्हणू शकतो आणि थॅलेसिमियाला क्वांटिटेटिव्ह डिसऑर्डर्स हिमोग्लोबिनोपॅथीच्या असं म्हणू शकतो. तर ही सगळी लक्षणं दिसतात, रुग्ण आपल्याकडे येतो, आपण हे सगळी तपासणी करतो आणि त्यावरून आपल्याला या आजाराचं निदान होऊ शकतं.
विषय इतका किचकट असून सुद्धा अतिशय सोपं करून आपण एकंदरीत हा विषय आम्हाला समजावून सांगितला. नक्कीच प्रेक्षको, आपण आता वेगवेगळे कंगोरे त्याचे निदान या गोष्टीला विस्तारित पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. त्याच्या जनजागृतीच्या पद्धतीने सामाजिक येणाऱ्या अडचणी या सर्व कंगोरे आपण उलगडून पाहणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. छोट्याशा विश्रांतीनंतर सर्व प्रेक्षकांचं आरोग्य संपदाच्या या भागामध्ये मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे सिकल सेल जनजागृती सप्ताह, आणि त्यानिमित्ताने जे तज्ज्ञ मार्गदर्शिका आपल्याला इथे लाभलेल्या आहेत त्या आहेत ज्येष्ठ अशा रक्तविकार तज्ज्ञ डॉक्टर वृंदा कुलकर्णी मॅडम. मॅडम, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर आपण लक्षणं आणि या सविस्तर गोष्टींबद्दल बोललो, आणि कुठेतरी आपल्या चर्चेतून आपल्या उत्तरातून एक लक्षात आलेली गोष्ट म्हणजे अनुवंशिकता या रोगाबद्दलची, आणि तो महत्त्वाचा घटक या रोगाबद्दलचा आहे. तर हा आजार अनुवंशिक आहे या गोष्टीला आपण याचा नेमका अर्थ सामान्य लोकांना कळेल अशा पद्धतीने कसं सांगू शकाल? अनुवंशिकता याच्यामध्ये कशी आहे, तर आम्ही याला आमच्या वैद्यकीय परिभाषेमध्ये ऑटोझोमल रिसेसिव्ह असं म्हणतो. याचा अर्थ असा की जर आई आणि वडील या दोघांमध्ये अर्धा अर्धा एकेका गुणसूत्रावरच फक्त जर हा डिफेक्ट असेल, तर अशा दोघांच्या यांचं लग्न झाल्यानंतर म्हणजे पती आणि पत्नी यांच्यामधून प्रत्येक गर्भारपणी 25% चान्स असा असतो की मुलाला होणाऱ्या अपत्याला हा पूर्ण आजार येतो. दोन्ही आई आणि वडील दोघांकडून हा आजार येतो, आणि मग त्याला सिकल सेल अनिमिया असं म्हणतात. प्रत्येक गर्भारपणी 25% असा चान्स असतो, 25% चान्स अशी शक्यता असते की अपत्याला पूर्ण आजार येईल. त्याला सिकल सेल अॅनिमिया असं म्हणतात किंवा होमोझायगस असं म्हणतात. 50% असा चान्स असतो की होणाऱ्या अपत्याला अर्धाच आजार येतो, आईकडून किंवा वडिलांकडून असं ते डिफेक्टिव्ह जीन येतं, आणि त्यामुळे त्याला आपण सिकल सेल ट्रेट असं म्हणतो. आणि 25% प्रत्येक गर्भारशीपणी 25% चान्स असा असतो की नॉर्मल चाइल्डसुद्धा होऊ शकतं, नॉर्मल अपत्यसुद्धा होऊ शकतं. तर अशा प्रकारे हा एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जातो. होणाऱ्या जर सिकल वाहक असतील, सिकल ट्रेट असतील, त्यांनी परत त्यांचा विवाह करताना जर त्यांचा जोडीदार जर असाच ट्रेट असेल, तर हा आजार पुढच्या पिढीमध्ये असं पिढ्यानपिढीतच चालू राहतो. याला आपण ऑटोझोमल रिसेसिव्ह म्हणतो. त्यामुळे आपण विवाहापूर्वी आपला जोडीदार हा सिकल सेल ट्रेट किंवा वाहक आहे की नाही याची चौकशी आणि याची तपासणी करणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच ही अनुवंशिकता खूप गरजेची आहे. म्हणून आम्ही हिस्ट्री घेताना विचारतो की नात्यामध्ये लग्न केलेलं आहे का. आई वडिलांचं जर नात्यामध्ये किंवा एकाच समाजामध्ये जर लग्न झालेलं असेल, तर हे त्यांना होणारं अपत्य हे सिकल सेल अॅनिमियाचं होण्याचं प्रमाण नक्कीच खूप जास्त असतं. आणि मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक प्रेग्नन्सीच्या वेळेला 25% अशी ही शक्यता असते. मग याचं निदान कसं करतात मॅडम? कुठल्याही आजाराचं निदान करताना जसं हिस्ट्री, एक्झामिनेशन आणि तपासणी. हिस्ट्री आपण व्यवस्थित घेतली, त्यानंतर आपण रुग्णाची तपासणी केली. आता रुग्ण ज्या प्रमाणे लक्षणं घेऊन येतो त्याप्रमाणे आपल्याला रुग्णाची तपासणी करून कुठल्या अवयवाला काय काय प्रॉब्लेम आहे ते आपल्याला बघावं लागतं. रुग्णाला जसं अॅनिमिया होतो, म्हणजे रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे त्यांची कांती अशी पेल दिसते. डोळ्यामध्ये आपण बघितलं तर पेलनेस जाणवतो. नंतर डोळ्यामध्ये कावीळ झाल्यामुळे थोडासा पिवळा रंग येतो. डोळ्यातला स्क्लेरा हा जो भाग असतो त्याला पिवळा रंग येतो, आणि हे रक्ताच्या पेशी फुटल्यामुळे मी जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ती कावीळ होते, ते आपल्याला दिसतं. नंतर पोटाची तपासणी केल्यावरती पोटामध्ये जेव्हा सिकल सेल ट्रेट किंवा सिकल सेल बरोबर जर थॅलेसिमिया असेल, कधी आई सिकल सेल ट्रेट आणि वडील थॅलेसिमिया ट्रेट असतील, आणि अशा दोघांच्या विवाहानंतर जर अपत्याला सिकल थॅल आलेला असेल, तर अशा रुग्णाला पोटामध्ये स्प्लीन म्हणजे प्लीहा आपण मराठीमध्ये म्हणतो ती वाढलेली दिसून येते. पण सिकल सेल अॅनिमियाच्या रुग्णामध्ये रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे प्लीहेला रक्तपुरवठा होत नाही, आणि मग प्लीहा हळूहळू तिकडे त्याचा आकार कमी होत जातो, आणि त्याला आम्ही ऑटोस्प्लिनेक्टमी असं म्हणतो. सो अशा रुग्णामध्ये मग स्प्लीन आपल्याला तपासलं असतात, स्प्लीन दिसत नाही, आणि स्प्लीनचा आकार जसा कमी होतो तसं त्याचं कामही कमी होतो. याला आम्ही फंक्शनल अस्प्लेनिया असं म्हणतो. म्हणजे प्लीहेचं जे काम असतं की शरीरातल्या ज्या पेशी नष्ट करायच्या, लाल पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स यांचं काम झाल्यावरती त्या पेशी नष्ट करायच्या, तसंच अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे
जंतू संसर्गापासून शरीराचं संरक्षण हे काम ती स्प्लीन करू शकत नाही. त्यामुळे रुग्णाला अनेक प्रकारचे जंतू संसर्ग होतात. असा रुग्ण त्यामुळे कधी कधी ताप घेऊन येतो, रुग्णाला फीवर येतो. मग त्याचं कारण आपल्याला शोधावं लागतं की त्याला फंक्शनल अस्प्लेनिया आहे, त्यामुळे कुठला त्याला जीवाणू विषाणूचा संपर्क झालेला आहे, संसर्ग झालेला आहे ते बघून आपल्याला ते पुढचं कॉम्प्लिकेशन बघता येतं. हे झालं शारीरिक तपासणीबद्दल. नंतर या रोगाचं निदान आपल्याला पक्कं करायचं असतं. सुरुवातीला काही चाचण्या असतात. आम्ही म्हणतो हिमॅटॉलॉजीमध्ये पहिली स्क्रीनिंग चाचणी म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट CBC. याच्यामध्ये आपल्याला रुग्णाचं हिमोग्लोबिन किती आहे, लाल पेशी किती आहेत, पांढऱ्या पेशी किती आहेत, प्लेटलेट किती आहेत, त्यांचा लाल पेशींचा आकार कसा आहे, किती आहे, ते सगळं आपल्याला त्याच्यात दिसतं. ते कंप्लीट ब्लड काउंट हा आपला हिमॅटॉलॉजीचा आरसा आहे असं आम्ही म्हणतो, कारण त्याच्याकडे बघून आपल्याला बऱ्याच गोष्टींचं निदान करता येतं. तर पहिलं CBC करतो, त्याच्यामध्ये आपल्याला हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी दिसतं. पण या ज्या सिकलच्या पेशी असतात त्या काही आपल्याला CBCमध्ये दिसत नाहीत, तर त्या आपल्याला काचपट्टीवर दिसू शकतात. काचपट्टी आपण सूक्ष्मदर्शित्राखाली बघितली की त्याच्यामध्ये अशा कोयत्याच्या आकाराच्या, विळ्याच्या आकाराच्या झालेल्या किंवा चंद्रकोर पण आपण म्हणू शकतो अशा पेशी आपल्याला दिसतात. ज्या रुग्णाला सिकल थॅल असतं त्याच्यामध्ये टार्गेट सेल्स म्हणून ज्या असतात, ज्याच्यामध्ये गोल आणि मध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त, त्याला टार्गेट आपण करतो असं म्हणतो, त्या टार्गेटच्या पेशी दिसतात. तर टार्गेट आणि सिकल आपण सविस्तर अजून चर्चा करणार आहोत. काही प्रेक्षक आपल्यासोबत इथे जोडले गेलेले आहेत, त्यांचा आपण जे काही प्रश्न आहे तो घेऊया आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण या उत्तरावरती नक्कीच येऊया. शिवानंद वसेदार हे निपाणीहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. शिवानंदजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. एखादा शिकलची झालेली व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीला जर दिला असेल किंवा द्यायला वगैरे चालतोय काय, किंवा चुकून दिला असेल तर त्याच्यामुळे काय त्या दुसऱ्या व्यक्तीला काय प्रॉब्लेम होऊ शकतोय काय, मग त्यासाठी जर द्यायचं असेल तर त्याला प्रोसिजर वगैरे काय तपासणी किंवा काय आहे काय, त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करावं असा प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. आपला प्रश्न लक्षात आला. मॅडम काय सांगाल? खूप छान प्रश्न विचारलात. रक्त जेव्हा देतात, रक्तदान जेव्हा करतात तेव्हा रक्तपेढीमध्ये रक्तदात्याची चाचणी होते. रक्तदात्याचं रक्त तपासून त्याला काय आजार आहे का, त्याचं हिमोग्लोबिन किती आहे ते पहिलं मुख्य बघितलं जातं. तो कुठल्या भागातून आला आहे, त्याला दुसरे काही आजार आहेत का, ब्लड प्रेशर, डायबेटीस, तो कॅन्सर किंवा त्याला कावीळ झालेली आहे का पूर्वी, हे सगळं बघूनच त्याचं रक्त घेतलं जातं. त्यामुळे असं सिकल सेलच्या रुग्णाला कधी कधी रक्त द्यावं लागतं. त्यामुळे अशा रक्तदात्या जो असतो त्याची तपासणी केल्याशिवाय घेत नाहीत. त्यामुळे अशी शक्यता कमी आहे. पण असं जर चुकून झालं तर त्या पेशी जर नॉर्मल रुग्णाला दिल्या, दुसऱ्या म्हणजे ज्या रुग्णाला सिकल सेल नाही अशा रुग्णाला जर दिल्या गेल्या चुकून, तर त्याच्या शरीरामध्ये जे स्प्लीन असते, प्लीहा, ती त्या पेशी नष्ट करू शकते. त्यामुळे त्या रुग्णाला काही ज्याला रक्त दिलं जातं त्याला काही याचा त्रास होत नाही. आणि मी म्हटल्याप्रमाणे हा अनुवंशिक आजार आहे, जनुकीय बदलामुळे होतो. त्यामुळे ज्या रुग्णाला हे रक्त मिळतं त्याला काही हा सिकल सेलचा आजार होणार नाहीये. त्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण असं शक्यतो होतच नाही. रक्त केंद्रामध्ये याची चाचणी होते आणि असं सगळं स्क्रीनिंग होऊनच रक्तदाता रक्त देऊ शकतो. अतिशय समर्पक असं हे उत्तर होतं या प्रश्नाला. नक्कीच या विषयाचे अजून वेगळे कंगोरे, निदान हा विषयही आपल्याला आता पूर्ण करायचा आहे सिकल सेलच्या निमित्ताने. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर, छोट्याशा विश्रांतीनंतर आरोग्य संपदाच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात सिकल सेल जनजागृती सप्ताह. आणि ज्या तज्ज्ञ मार्गदर्शिका आहेत त्या ज्येष्ठ रक्तविकार तज्ज्ञ डॉक्टर वृंदा कुलकर्णी मॅडम. मॅडम, ब्रेकवर जायच्या आधी आपण निदान या विषयाबद्दल बोलत होतो. सिकल सेलच्या अनुषंगाने निदानबद्दल काय सांगाल अजून त्याच्यात? निदानाबद्दल मी जे सांगितलं की काचपट्टीवरती आपण तपासणी करतो. त्यानंतर जर समाजामध्ये याचं टेस्टिंग करायचं असेल तर सोल्युबिलिटी टेस्ट म्हणून एक असते. हिमोग्लोबिन एसमुळे सोल्युबिलिटी म्हणजे विरघळत नाही रक्त आणि त्यामध्ये असं सोल्युबल नाही हे समजतं, त्याला सोल्युबिलिटी टेस्ट म्हणतात. दुसरं म्हणजे सिकलिंग टेस्ट असते. सोडियम मेटाबायसल्फाईट वापरून सिकलिंग घडवून आणतात. त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळे या पेशींचा आकार, लाल पेशींचा आकार मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गोलपासून असा वेळ्याच्या आकाराचा होतो. ही सिकलिंग टेस्ट जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा अर्थ की या रुग्णाला सिकल सेलचा आजार आहे. सिकल सेलचा आजार म्हणजे सिकल सेल ॲनिमिया किंवा सिकल सेल ट्रेट हे आपल्याला नंतर
निदान हे पक्क करावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस नावाची टेस्ट करावी लागते. हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस आजकाल HPLC हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी या मशीनवरती करावी लागते, या तंत्राने करावी लागते. नायर रुग्णालयामध्ये आमच्याकडे HPLCचं मशीन आहे आणि ज्या रुग्णांना हे निदान पक्क करायचं असतं या सिकल सेलच्या आजाराचं, त्या रुग्णांचं रक्त घेऊन आम्ही ही HPLCची चाचणी करतो. याच्यामध्ये आपल्याला हिमोग्लोबिन A, हिमोग्लोबिन A2 आणि हिमोग्लोबिन F हे नॉर्मली दिसतं. पण त्यामध्ये या सिकल सेलच्या रुग्णामध्ये हिमोग्लोबिन S हा पण 1 मध्ये 1 आपल्याला पीक दिसतो आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की हिमोग्लोबिन S आहे म्हणजे याला सिकल सेलचा आजार आहे. आता हे हिमोग्लोबिन Sचं प्रमाण किती असतं त्याच्यावरती आपलं ठरतं की हा वाहक आहे, ट्रेट आहे का हा अॅनिमियाचा रुग्ण आहे. वाहक किंवा ट्रेट ह्याच्यामध्ये नक्कीच वाहक आणि ट्रेट या विषयावरती आपण चर्चा करूया. पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. प्रेक्षक अतिशय सहभागी होत आहेत आपल्यासोबत. विनायक चाळके नवी मुंबई आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विनायकजी, आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत. हॅलो हॅलो. हा, आपला प्रश्न विचारा. आपला आवाज येतोय आमच्यापर्यंत. हा, मी अविनाश चाळके नवी मुंबईहून बोलतोय. बोला. हॅलो. हा अविनाशजी बोला. हा हा आजार जो आहे तो भारतातल्या कुठल्या शहरात किंवा जास्त आढळतो किंवा भारताच्या कुठल्या राज्यात, आणि त्याचप्रमाणे भारताबाहेर जगामध्ये कुठे आढळतो? हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक मॅडम, ह्या रक्त तपासणीसाठी कोणत्या पद्धतीची म्हणजे उपचार पद्धती आहे, म्हणजे टेस्ट कुठल्या करू शकतो आपण याच्यावर? नक्कीच आपला प्रश्न आमच्या लक्षात आला. याच्यातली बरीच उत्तरं आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला घेतलेली आहेत, पण पुन्हा मी मॅडमना विनंती करतो की मॅडम थोडंसं संक्षिप्त पद्धतीने आपण जर सांगू शकाल. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. हा आजार सिकल सेल आजार मुख्य आफ्रिकेमध्ये जास्त आढळून येतो. भारतामध्ये आपल्या बऱ्याच ठिकाणी दिसतो, पण भारतामधल्या रुग्णांच्या आजाराची तीव्रता ही आफ्रिकेच्या आजारापेक्षा कमी असते. कारण आपल्या रुग्णांमध्ये हिमोग्लोबिन Fचं प्रमाण हे त्यांच्या कंपॅरिझनमध्ये त्यांच्या तुलनेमध्ये जास्त असतं. आता भारतामध्ये कुठे कुठे दिसतं तर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड अशा बऱ्याच ठिकाणी हा आजार दिसून येतो. महाराष्ट्रामध्ये तुम्ही विचाराल तर महाराष्ट्रामध्ये नागपूर, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली या सगळ्या भागामध्ये हा आजार जास्ती प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे आम्ही जेव्हा रुग्ण येतो तेव्हा विचारतो तुम्ही तुमचं मूळ गाव कुठलं आहे, कुठल्या भागातून तुम्ही आलाय. आदिवासी एरिया जो आहे तिकडचा जो आदिवासी भाग आहे तिथून हे रुग्ण आलेले असतात. त्यामुळे या भागामध्ये नागपूर, नंदुरबार कधी कधी त्यांच्या आडनावावरनं सुद्धा आम्हाला कळतं. आता आम्ही मध्ये एक प्रकल्प चालवला होता की सगळ्या नर्सिंगच्या स्टुडंट्सचं ही तपासणी करायची. तर त्याच्यामध्ये एक गावित आडनावाच्या 2-3 मुली होत्या की ज्या सिकल सेलच्या वाहक होत्या. एक तर त्यातली सिकल सेल अॅनिमियाची रुग्ण होती. तर हे सगळं आपल्याला कळतं की तो रुग्ण कुठल्या भागातून आलेला आहे, कुठे याचा प्रादुर्भाव जास्त आहे. ही सगळी माहिती आपल्याला असल्यामुळे आपण ते रुग्णाला तसं विचारतो त्यानुसार आणि त्याप्रमाणे त्याचा आपल्याला निदान करण्यासाठी नक्कीच फायदा होतो. धन्यवाद विनायकजी आपल्या प्रश्नाबद्दल. अविनाशजी आपल्या प्रश्नाबद्दल. नक्कीच विषयाच्या अनुषंगाने फार महत्त्वाचा प्रश्न होता हा. मॅडम, आपण म्हणालात की वाहक, कॅरियर, मग कॅरियर आणि रुग्ण यातील नेमका फरक काय समजावून सांगाल आपण आपल्या प्रेक्षकांना? मगाशी मी जसं म्हटलं की वाहक किंवा कॅरियर याला तशी काही लक्षणं दिसत नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये आजार नाही. त्या रुग्णामध्ये आजार आहे, पण एकाच जीनवरती तो बदल झालेला असल्यामुळे दुसरं जीन नॉर्मल असल्यामुळे त्याला तेवढी लक्षणं दिसत नाही. पण त्याचं हिमोग्लोबिन सुद्धा थोड्या प्रमाणात कमीच असतं आणि कधीकधी त्यांना की त्यांच्या मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो. त्यांना मूत्रात लघवीवाटे रक्त जाऊ शकतं. त्यांनाही काही आजार थोडे थोडे होऊ शकतात. पण जेव्हा हा आजार दोन्ही गुणसूत्रांवर असतो तेव्हा सिकल सेल अॅनिमिया जो होतो, होमोझायगस स्टेट जी असते, त्या रुग्णांना मात्र भरपूर त्रास होतो आणि त्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात यावंच लागतं. काय यावं लागतं तर त्यांना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वेदना होत असतात. त्याला आपण क्रायसिस असं म्हणतो. जेव्हा रुग्ण वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जातो, जसं तापमानात बदल होतो, अति उष्ण अति थंड अशा भागात जर रुग्ण गेला किंवा जिथे ऑक्सिजनचा पुरवठा कमी आहे अशा ठिकाणी रुग्ण गेला किंवा रुग्णाला काही जंतुसंसर्ग झाला म्हणजे इन्फेक्शन झालं तर अशा वेळी हे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. त्यावेळेला हे हिमोग्लोबिन S जे आहे त्याच्यामुळे पेशी विड्याच्या आकाराच्या होतात आणि मग रुग्णाला भयंकर वेदना होतात. रुग्ण वेदनेने विव्हळत आमच्याकडे येतो
आणि या वेदना कशामुळे होतात ते मी मगाशी सांगितलंच की रक्तपुरवठा होत नाही, त्यामुळे या वेदना होत असतात. आणि असा रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा त्याला सिकल क्रायसिस असं म्हणतात. ही पेन क्रायसिस झाले. सिकल सेल आजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रायसिस होतात. दुसरं असं क्रायसिस होतं की त्याला प्लास्टिक क्रायसिस आम्ही म्हणतो. प्लास्टिक म्हणजे बोन मॅरो हाडामध्ये जिथे आहे तिथे जे रक्त बनत असतं, आपले लाल पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट तिकडे बनतात. जर ह्या बोन मॅरोवरती बोन मॅरोला जर इन्फेक्शन झालं कुठल्या विषाणूंनी, तर पार्वो व्हायरस B19 याचं जर इन्फेक्शन झालं तर बोन मॅरोचं हे या पेशी बनवण्याचं कार्य थांबून जातं. त्यामुळे बोन मॅरो एप्लाझिया होतो, त्याला आपण प्लास्टिक अनिमिया म्हणतो. त्यावेळी हिमोग्लोबिन खूपच कमी असतं, बाकीच्या पेशीही कमी होऊ शकतात, त्याला प्लास्टिक क्रायसिस म्हणतात. हिमॉलिटिक हायपर हिमॉलिटिक क्रायसिस म्हणजे हिमॉलिसिस म्हणजे रक्ताच्या पेशी फुटणं, रक्ताच्या पेशी फुटून होणारं जे असतं त्याला हिमॉलिटिक क्रायसिस म्हणतात. क्रायसिस म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणू आपण संकट. हे संकटासारखंच असतं. आणि सिक्कलमध्ये सिक जे आहे ते रुग्ण हे सिक्कच असतात. हे जे सिकल सेल अॅनिमियाचे रुग्ण असतात ते सिक असतात. त्यांना रुग्णालयामध्ये दाखल होण्याची वेळ येते. एवढा हा आजार जे रुग्ण असतात जे होमोझायगस असतात त्यांना हा जाणवतो. पण वाहकांमध्ये मात्र एवढी लक्षणं दिसत नाहीत. पण वाहकाची टेस्टिंग करणं जरुरी असतं, कारण वाहकाला लक्षणं दिसत नाहीत त्यामुळे समजून येत नाही की यामध्ये हा सिकल सेलचा ट्रेट आहे. आणि त्यामुळेच अशा वाहकांनी जर त्याचा जोडीदार पण जर ट्रेट असेल, वाहक असेल, तर मग मात्र हा सिकल सेल अनिमिया होऊ शकतो आणि तो पुढच्या पिढीत जाऊ शकतो. त्यामुळे सिकल सेल ट्रेट कोण आहे हे समजणं जसं गरजेचं असतं, आपल्या पुढच्या पिढीमध्ये हा आजार होऊ नये यासाठी जसं महत्त्वाचं असतं, तसंच सिकल सेलचा रुग्ण कोण आहे, अॅनिमियाचा रुग्ण कोण आहे हे जाणणं जरुरी असतं. कारण त्या रुग्णाला आपल्याला उपचार करावे लागतात. त्या रुग्णाला वेगवेगळे उपचार करावे लागतात. मगाशी एका प्रेक्षकाने विचारलं की उपचार काय असतात, त्याकडे आपण नंतर येऊच. तर ह्यासाठी हे वाहक आणि रुग्ण याच्यातला फरक लक्षात येणं हे खूप गरजेचं असतं. आज या विषयाच्या अनुषंगाने नक्कीच वेगवेगळ्या गोष्टी या आजाराच्या निमित्ताने कळतायत आणि प्रेक्षकांचा सहभाग अतिशय उत्स्फूर्त असा आपल्याला लाभतोय. पुन्हा आपल्याशी बदलापूर इथून अजिंक्य गोळे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अजिंक्यजी, आपला प्रश्न विचारा. हा, मला असं विचारायचं होतं की भारतामध्ये सिकल सेल आजारावर उपचार घेण्यासाठी कोणकोणत्या ठिकाणी काही सेंटर उपलब्ध आहेत का, याविषयी काय सांगाल असं विचार. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल अजिंक्यजी. नक्कीच त्या विषयावरती आपण येणारच आहोत. मॅडम, काय सांगाल उपचाराबद्दल आणि कुठे कुठे ते सेंटर्स आहेत? हां, आता हा आजार आपल्या भारतात मी सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो. महाराष्ट्राची गोष्ट आपण केली तर महाराष्ट्रामध्ये जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत, याच्याबरोबर रुग्णालय जोडलेली आहेत, अशा ठिकाणी या आजाराचं निदान होऊ शकतं. हे रुग्ण आमच्या बाह्यरुग्ण विभागात येतात. तिथे आम्ही त्यांची तपासणी करतो, सगळी हिस्ट्री घेतो, त्यांची शारीरिक तपासणी करतो आणि मग त्यांचं निदान पक्कं करतो. काही रुग्णांना मी सांगितल्याप्रमाणे रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागतं. तर भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी हे रुधिरशास्त्र विभाग आहे, अशा सगळ्या ठिकाणी हा आजार आपल्याला याचा आजाराचं निदान करता येतं. त्यामुळे आणि शिवाय समाजामध्ये सुद्धा काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, तिथे सुद्धा आपल्याला या आजाराचं तात्पुरतं निदान करता येतं. त्याचं निदान पक्कं करण्यासाठी मात्र आपल्याला ही HPLCची चाचणी, काही वेळा काय होतं HPLCची चाचणीसुद्धा आपल्याला गोंधळात टाकते. काय होतं की रुग्णाचं हिमोग्लोबिन खूप कमी असतं आणि मग त्याला रक्त संक्रमण केल्याशिवाय काही उपाय नसतो. मग रुग्ण बाहेरच्या रुग्णालयातून रक्त संक्रमण करून आमच्याकडे येतो. असा जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो तेव्हा त्याची HPLC चाचणी केल्यावर नॉर्मल माणसाचं रक्त त्याच्या शरीरात असल्यामुळे HbSचं प्रमाण हे बरोबर दिसत नाही HPLCच्या चाचणीमध्ये. आणि म्हणून अशा वेळेला आम्हाला मॉलिक्युलर किंवा जेनेटिक टेस्टिंग करावं लागतं, ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की जे जनुकीय बदल झालेले आहेत ते या रुग्णामध्ये आहेत आणि त्यामुळे हा नक्की सिकल सेलचा आजार आहे हे कन्फर्म करावं लागतं. त्यामुळे रुग्णाला कुठेही गेला तरी हे जर तपासणारे जे डॉक्टर आहेत त्यांना जर याचं ज्ञान आहे आणि जनजागृती जर आपण केली तर रुग्णाला होणारे जी लक्षणं आहेत, त्यांना जो त्रास होतोय, या विशिष्ट समाजातल्या लोकांना जो त्रास होतो, अशी आपण जनजागृती केली तर मला नाही वाटत की या आजाराचं निदान होऊ शकणार नाही. हे नक्की या आजारासाठी भारतामध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी याची उपचार केंद्र आहेत आणि रुग्णाला नक्कीच याचा फायदा होईल.
म्हणजे सरकारमार्फत अनेक गोष्टी आहेत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. आजचा आपला कार्यक्रमही, हा प्रपंचही त्याचसाठी मांडला गेलेला आहे, जेणेकरून जनजागृती अगदी तळागाळाच्या लोकांपर्यंत ती पोहोचू शकेल. मॅडम, आपण म्हणालात की जेनेटिक काउन्सिलिंग, जनुक सल्ला, मग लग्नपूर्व तपासणी आणि जनुक सल्ला या गोष्टींमध्ये साधारण कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी येताना आपल्याला दिसतात? जेनेटिक काउन्सिलिंग किंवा जनुक सल्ला जो असतो तो आपल्याला, आपण जेव्हा त्याची चाचणी करतो, विवाहपूर्व जेव्हा चाचणी करतो किंवा महिला गर्भवती झाली की त्यानंतरही आपण ही चाचणी करू शकतो, ज्याला गर्भजल चाचणी असं म्हणतात, किंवा कोरिओनिक विलस बायोप्सी घेतात आणि तेव्हा ही जेनेटिक चाचणी करतात. आता याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी अशा की या जेनेटिक जे टेस्टिंग असतं ते सगळीकडे उपलब्ध नाही. काही ठराविकच केंद्र आहेत जिथे ही जेनेटिक टेस्टिंग होऊ शकतं. जेनेटिक काउन्सिलिंग मात्र आपल्याला कुठल्याही लेवलला आपल्याला जेनेटिक काउन्सिलिंग करता येतं. मी जेव्हा रुग्ण येतो तेव्हा ज्याचं निदान होतं, सिकल सेल ॲनिमिया म्हणा किंवा सिकल सेल ट्रेट, तेव्हा त्यांना कागदावरती हे काढून दाखवते की तुमच्यामध्ये हा आजार कसा आलेला आहे, तुमच्या आई आणि वडिलांकडून आलेला आहे. कधी कधी मी जसं मगाशी म्हटलं की रक्त दिलेलं असतं आणि त्यामुळे हे टेस्टिंग बरोबर होत नाही. त्यावेळेला कधी कधी आम्ही आई वडिलांचं टेस्टिंग करतो. आई वडिलांमध्ये आईला अर्धा आजार, वडिलांना अर्धा आजार, म्हणजे आई वडील दोघं ट्रेड, हे पण याच्यातून कळू शकतं. पण हे जेनेटिक काउन्सिलिंग हे खूप जरुरी आहे. आणि लग्न होण्यापूर्वी, तुमची जन्मकुंडली बघण्याऐवजी तुम्ही हे HPLC टेस्टिंग करा आणि आपला जोडीदार हा सिकल सेलचा ट्रेट नाही ना याची खात्री करून घ्या. तर हे काउन्सिलिंग, हे समुपदेशन हे खूप जरुरी आहे. आणि याची आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे हा आजार जास्ती आहे तिथे याची खूप गरज आहे. आणि यासाठीच आपण वेगवेगळे कार्यक्रम आखलेले आहेत. शासनाचेही काही कार्यक्रम आहेत, ते आपण नंतर बघणारच आहोत. नक्कीच महत्त्वाचा विषय या निमित्ताने आपण चर्चा केली. मॅडम, सिकल सेलचे आता विवाहपूर्व तपासणी आपण नक्कीच चर्चा केली, पण आता विवाह झालेला आहे समजा, आणि मग त्याच्यानंतर सिकल सेलच्या रुग्णांमध्ये साधारण दैनंदिन अडचणी ज्या त्यांना सामोरे जाव्या लागतात किंवा त्यांच्या आयुष्यावरती होणारा जो परिणाम आहे, म्हणजे शिक्षण असो किंवा रोजगाराच्या कामाच्या ठिकाणी रोजगार असो किंवा विवाह असो, या तिन्ही गोष्टींच्या अनुषंगाने कोणत्या कोणत्या अडचणींना त्यांना सामोरे जावं लागतं? कसा परिणाम होतो एकंदरीत या आजाराचा? केवळ शारीरिकच परिणाम होत नाही तर बरेच काही परिणाम होतात. त्यातला एक म्हणजे शिक्षण. आता ही जी मुलं असतात ज्यांना हा सिकल सेलचा आजार आहे, त्यांना ठिकठिकाणी वेदना होत जातात. जसं मी म्हटलं, सिकल क्रायसिस, त्या वेदना झाल्यामुळे त्यांना शाळेत जाणं सुद्धा जाता सुद्धा येत नाही. त्यांची अनुपस्थिती होते शाळेमध्ये, मग त्यामुळे त्यांचा अभ्यास कमी होतो, त्यांना परीक्षेला बसायला त्रास होतो. अनुपस्थिती झाल्यामुळे त्यांचं शिक्षण व्यवस्थित होत नाही. या सगळ्या शिक्षणाच्या बाबतीत अडचणी येऊ शकतात. तसंच आदिवासी समाजात तर ते मागासलेले असल्यामुळे म्हणा किंवा त्या भागामध्ये शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सुद्धा त्यांना या आजाराबद्दलही माहिती कळत नाही. तर हे झालं शिक्षणाच्या बाबतीत. ही मुलं जेव्हा 10वी 12वीमध्ये जातात तेव्हा त्यांना हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे किंवा वेदना होत असल्यामुळे, क्रायसिस होत असल्यामुळे त्यांना परीक्षेचा पेपर लिहिताना सुद्धा त्रास होतो. त्यांना थोडा अतिरिक्त वेळ देण्यासाठी सुद्धा आपण त्यांना एक प्रमाणपत्र देतो की या रुग्णाला हा असा आजार आहे आणि त्याला या ठराविक वेळेमध्ये हा पेपर लिहू शकत नाही, त्यामुळे त्याला थोडा अतिरिक्त वेळ देण्यात यावा. हे प्रमाणपत्र आम्ही अशा रुग्णाला देतो. तर ही शैक्षणिक बाबतीत हे झालं. त्यानंतर आपण रोजगार म्हणतो. शिक्षणासारखंच रोजगार, सेवेमध्ये, नोकरीमध्ये जो माणूस असतो त्याला जर असा सिकल सेल अनिमियाचा हा रुग्ण असतो, त्याला वरचेवर वेदना होत असतात, त्यांना जंतुसंसर्ग होत असतात, त्यांना वरचेवर रुग्णालयात यावं लागतं. आम्ही डॉक्टर नेहमी सांगत असतो की एकदा औषध घेऊन गेलात की परत तोंड दाखवायचं नाही, असं करायचं नाही. वरचेवर तुम्हाला फॉलोअपसाठी यावं लागेल. तुमचं हिमोग्लोबिन किती आहे, तुमचं HPLC मध्ये तुमचं हिमोग्लोबिन Sचं प्रमाण किती आहे, तुम्ही आता गर्भारशी आहात तर त्यावेळेला तुम्हाला काय उपाययोजना करायच्या आहेत, हे सगळं आम्हाला समजण्यासाठी तुम्ही वरचेवर रुग्णालयात यायला पाहिजे. मग वरचेवर रुग्णालयात येणार म्हणजे त्यांचे नोकरीवरती त्यांचा खाडा होणार. तर त्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा शाश्वती नसते. त्यांना नोकरीवर जे ठेवतात त्यांनी जर हा आजार समजून घेतला, त्या रुग्णाचे होणारे जे हाल अपेष्ट असतात, त्यांना ज्या वेदना होतात, त्यांना जो त्रास होतो, त्या जर समजून घेतल्या तर नक्कीच अशा रुग्णांना सहानुभूती म्हणा किंवा एम्पथी मिळेल आणि त्यांच्या रोजगारावर परिणाम होणार नाही. विवाहाच्या बाबतीत म्हणाल तर विवाह झाल्यावरती जर जोडीदार सुद्धा सिकल सेल ट्रेट असेल तर आम्ही काउन्सिलिंग करतो की होणाऱ्या अपत्यामध्ये 25% हा सिकल सेल
ॲनिमिया म्हणजे होमोझायगस येणार आहे, हे काउन्सिलिंग आम्ही जेव्हा करतो तेव्हा त्या पती पत्नींना थोडी भीती वाटत असते की आपण आपण मूल जन्माला घालावं की नाही. तर ह्यामुळे त्यांना मानसिक ताणतणावाला सुद्धा सामोरं जावं लागतं. या तिन्ही बाबतीमध्ये शिक्षण, रोजगार आणि विवाह, काही जणांचे विवाह तुटलेले सुद्धा आहेत या आजारामुळे. तर हे समाजामध्ये आपल्या याबद्दल जागरूकता नाही, कोणाला याची माहिती नाही आणि त्यामुळे हे या सगळ्या रुग्णांना याचा त्रास होतो आणि यांना या अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. नक्कीच महत्त्वाचा कंगोरा होता तो आणि महत्त्वाच्या वळणावर टप्प्यावर आपली आजची ही चर्चा आहे. विवाहानंतर येणाऱ्या अडचणी टाळायच्या असतील तर विवाहपूर्व तपासणी, मला वाटतं हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात येणं फार गरजेचं आहे. आजच्या चर्चेच्या निमित्ताने तो आपण अधोरेखित केलेलाच आहे. नक्कीच वेगवेगळे अजून कंगोरे उलगडून पाहणार आहोत या विषयाचे, पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आरोग्य संपदाच्या या भागामध्ये. आजचा विषय सिकल सेल जनजागृती सप्ताह आणि तज्ज्ञ मार्गदर्शिका ज्या आपल्या इथे आहेत त्या ज्येष्ठ रक्तविकार तज्ज्ञ डॉक्टर वृंदा कुलकर्णी मॅडम. मॅडम, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर आपण बरेचसे महत्त्वाचे टप्पे आपण पार करत इथे पोचलेलो आहोत. आता महत्त्वाचा जो भाग या एकंदरीत सिकल सेलच्या अनुषंगाने येतो तो म्हणजे उपचार. तर या उपचाराबद्दल आपण सविस्तर काय सांगाल? सिकल सेलच्या रुग्णाला नियमितपणे काही उपचार घ्यावे लागतात, काही औषधं घ्यावी लागतात. याच्यामध्ये सिकल सेलचे जे ट्रेट असतात त्यांना सुद्धा फोलिक ॲसिड जे असतं, हे जे व्हिटॅमिन आहे फोलिक ॲसिड, ते घ्यावं लागतं. कारण त्यांच्यामध्ये सुद्धा अर्धा आजार आहे, एका गुणसूत्रावर आजार आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये पण लाल रक्तपेशी फुटत असतात, हिमोग्लोबिन त्यांचं थोडं कमी असतं आणि काही जंतुसंसर्ग झाला तर अजून हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं. अशा वेळेला त्यांच्या शरीरामध्ये नवीन रक्त बनण्यासाठी फोलिक ॲसिडची गरज असते. ते फोलिक ॲसिड कमी पडू नये, त्याची कमतरता होऊ नये म्हणून फोलिक ॲसिडची त्यांना नियमितपणे गोळी घ्यावी लागते. आता आपण येऊया सिकल सेल ॲनिमिया म्हणजे जे होमोझायगस पेशंट आहेत. होमोझायगस रुग्ण जे आहेत त्यांना नियमित उपचार काय घ्यावे लागतात? तर हिमोग्लोबिन एसचं प्रमाण कमी करण्यासाठी त्यांना आणि हिमोग्लोबिन एफचं प्रमाण वाढण्यासाठी, हिमोग्लोबिन एसचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आणि हिमोग्लोबिन एफ म्हणजे फिटल हिमोग्लोबिन जे मगाशी मी सांगितलं सुरुवातीला, त्याचं प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला एक गोळी द्यावी लागते. त्याचं नाव आहे हायड्रॉक्सियुरिया. हायड्रॉक्सियुरिया नावाची कॅप्सूल हे त्यांच्यासाठी रामबाण असं हे औषध आहे जे त्यांनी आयुष्यभर घ्यायचं असतं. त्यांना या गोळीमुळे त्यांचं हिमोग्लोबिन एफचं प्रमाण वाढतं आणि त्यांना हे सगळे गुंतागुंत जी होते, वेगवेगळ्या अवयवांना जे परिणाम होतात अवयवांवर, ते सगळे ते टाळू शकतात. फोलिक ॲसिड, झिंक याची पण त्यांना गरज असते. फोलिक ॲसिड त्यांनी घ्यायचं, झिंक घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं औषधासारखं जे वापरलं जावं असं म्हणजे पाणी. ह्या लोकांमध्ये पाण्याची कमतरता जर झाली, शरीरातलं पाणी कमी झालं, ते डिहायड्रेटेड झाले तर या पेशी सिकल होतात. त्यामुळे पाण्यासारखं दुसरं औषध नाही या रुग्णांसाठी. पाण्याचं त्यांनी सेवन भरपूर प्रमाणात करायला पाहिजे. जिथे कुठे जातील तिथे त्यांनी पाण्याची आपली बाटली बरोबर घेऊन गेली पाहिजे. रुग्ण जेव्हा माझ्याकडे येतो बाह्य रुग्ण विभागात तेव्हा प्रथम मी त्याची जीभ बघते. तू किती पाणी प्यायलास ते त्याच्यावरून मला कळतं. त्याप्रमाणे तसंच त्यांनी बाटलीसुद्धा बरोबर घेऊन आलं पाहिजे आणि सतत पाणी प्यायलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपल्या घाम जास्ती येतो किंवा लघवी जास्त होणाऱ्या रुग्णांना लघवी वाटे पाणी जात असतं किंवा तुम्हाला जर अतिसार झाला तर त्या वाटे शरीरातलं पाणी जातं. अशा वेळेला सुद्धा जेव्हा डिहायड्रेशन होतं, शरीरातलं पाण्याची पातळी कमी होते, त्यावेळेला हे सिकल क्रायसिसमध्ये जाण्याचा धोका असतो. तर अशा रुग्णांना आम्ही ही औषधं तर देतोच. सोडामिन नावाची गोळी असते ती देतो की जेणेकरून चयापचयामुळे जी ॲसिडिटी होते ती होत नाही. त्याशिवाय या रुग्णांना त्यांची प्लीहा जी काम करत नसते त्यामुळे त्यांना जंतुसंसर्ग होण्याचा चान्स असतो. त्या रुग्णांना आम्ही लसीकरण करतो. आपली प्लीहा जी असते त्याच्यामुळे आपलं संरक्षण होत असतं कॅप्सुलेटेड ऑर्गॅनिझमपासून, म्हणजे न्यूमोकॉकाय, मेनिंगोकॉकाय, एच इन्फ्लुएन्झे अशा या जंतूंपासून त्याचं संरक्षण होत असतं. तर याच्या लसी या रुग्णांना नियमितपणे द्याव्या लागतात कारण त्यांची प्लीहा काम करत नसते. आता सिकल क्रायसिसमध्ये रुग्ण जेव्हा येतात तेव्हा त्यांना आम्ही भरती करून घेतो रुग्णालयामध्ये. भरती का करतो तर त्यांना IV मध्ये म्हणजे रक्तवाहिनी रक्तामध्ये शिरेमध्ये त्यांना सलाईन चढवलं जातं
जितकं त्यांच्या शरीरात पाणी जाईल तितकं त्यांची वेदना कमी होते. वेदना जर खूप असह्य असेल तर त्यांना वेदनाशामक औषधं दिली जातात. कधी कधी त्यांनी सुद्धा फरक पडत नाही, मग त्यावेळेला आम्ही काय करतो तर आम्ही त्यांना पॅच देतो, एक फेंटॅनिल पॅच. जिथे कुठे त्यांना दुखत असेल तिथे तो पॅच लावून घेतो आणि त्यामुळे त्यांची वेदना फार प्रमाणात कमी होते. त्यालाही जर त्याचा रिस्पॉन्स त्यांचा आला नाही तर आम्ही एक्सचेंज ट्रान्सफ्युजन करतो. एक्सचेंज ट्रान्सफ्युजन म्हणजे काय, त्यांच्या रक्तातलं HbS सिकल हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी करण्यासाठी त्यांच्या शरीरातून रक्त त्यांचं काढून घेतो आणि त्यांना नॉर्मल रक्त देतो. एक बॅग त्यांची काढून घेतो, एक बॅगभर रक्त, आणि त्यांना 2 बॅग चढवतो. याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन एसचं प्रमाण कमी होतं आणि जी सगळी गुंतागुंत होते ती सगळी कमी होते. याशिवाय हे सिकलिंग क्रायसिस जे होतात ते कशामुळे होतात ते बघून ते कारण बघून त्या कारणासाठी आपल्याला इलाज करावे लागतात. जसं काही रुग्णाला जंतुसंसर्ग झाला आहे, कुठे फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झालं आहे, लघवी वाटेत इन्फेक्शन झालं आहे, त्या इन्फेक्शनला आपल्याला ट्रीट करावं लागतं, त्याचा इलाज करावा लागतो, तरच हे क्रायसिस कमी होतात. याशिवाय आधुनिक पद्धतीमध्ये आता नवीन इंजेक्शनं आलेली आहेत. इंजेक्शन क्रिझॅनलिझुमॅब म्हणून आहे, वोक्सेलोटार आहे, पण ही इंजेक्शनं थोडे वर्ष वापरली आणि आता ही वापरात नाहीत. आपल्याला हायड्रॉक्सियुरिया ही टॅबलेट आपण वापरतो, सोडामिंट वापरतो, फोलिक ॲसिड, झिंकच्या टॅबलेट्स, आणि आपल्याला ग्लुटामिन म्हणून एक पावडर फॉर्ममध्ये असतं. त्यामुळे सुद्धा या ज्या लाल पेशी असतात त्या एकमेकांना चिकटतात, तिकडे प्लेटलेट चिकटतात आणि तो रक्ताचा जो क्लॉट तयार होतो ते सगळं होणं थांबतं. या दुष्परिणामांमध्ये एक रक्ताच्या गाठी होणं हा सुद्धा एक महत्त्वाचा दुष्परिणाम आहे. रक्ताच्या गाठी होऊन लहान मुलाला पक्षाघात सुद्धा होऊ शकतो, स्ट्रोक आम्ही जे म्हणतो, किंवा आपल्या मांडी आणि आपली कंबर याच्यामधला जो सांधा असतो, हिप जॉईंट, तिथे रक्तपुरवठा होत नाही आणि मग तिकडचा भाग निकामी होऊन तो सांधा बदली करण्यापर्यंत वेळ येते. तर हे सगळे दुष्परिणाम आपल्याला या HbSमुळे होतात आणि त्यामुळे नियमित औषधं घेणं, रेग्युलर डॉक्टरांकडे फॉलोअपला येणं हे खूप महत्त्वाचं आहे. पाणी व्यवस्थित पिणं आणि आपल्याला जी औषधं दिली आहेत त्याचं योग्य प्रमाणे नियमितपणे सेवन करणं हे खूप जरुरी आहे. खूप महत्त्वाचं आपण सल्ला दिला आणि आपण अगदी आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर. नक्कीच विषय फार व्यापक आहे, मोठा आहे, पण अगदी थोडक्यात आणि खूप सुलभ भाषेमध्ये आपण तो सोपा करून प्रेक्षकांना समजावून सांगितला, आम्हाला समजावून सांगितला. मॅडम, नक्कीच याचे वेगवेगळे कंगोरे आहेत अजून बरेचसे, पण आपण थोडक्यात आज जनजागृती हा जो मुख्य त्याच्यामागचा उद्देश होता तो कुठेतरी साध्य होताना आपल्याला एकंदरीत प्रेक्षकांच्या जे फोन कॉल्स आले त्याच्यावरून पण आपल्याला लक्षात आलं. नक्कीच कधीतरी पुढे आपण नवीन भागामध्ये याचा विचार करूया, पुढचे प्रश्न घेण्याचा. पण आता इथे वेळेअभावी आपल्याला वेळेची मर्यादा लक्षात घेता आज आपल्याला हा कार्यक्रम इथेच संपवावा लागतोय. आपण इथे आलात मॅडम, आपल्या व्यस्त वेळापत्रकातून जो वेळ आपण काढून इथे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आणि आमच्या पूर्ण संचातर्फे आरोग्य संपदाच्या मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. मला इथे येऊन संधी दिली. अजूनही कितीतरी गोष्टी मी सांगू शकते, बोलू शकते. वेळेचं आपल्याला बंधन आहे त्यामुळे बोलू शकत नाही. अजून एक मला सांगायचं होतं म्हणजे की या रुग्णासाठी कायमचा उपाय म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट, जे सगळीकडे उपलब्ध नाही आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही मर्यादा येतात. पण ज्या रुग्णांना हे शक्य होत नाही त्या रुग्णांना जी उपचार पद्धती आहे ती मी सांगितली आणि जनजागृती होणं हे खूप गरजेचं आहे. 19 जून हा सिकल सेल दिन म्हणून साजरा केला जातो. 1947 आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण आपल्याला या आजारापासून स्वातंत्र्य मिळालं का? नाही. या आजारापासून आपल्याला अजून मुक्ती मिळालेली नाही आहे आणि आपल्या शासनाचा हा एक उपक्रम आहे की आपण सिकल सेल मुक्त भारत करूया. 2047 मध्ये 100 वर्षानंतर तरी आपण हा सिकल सेल मुक्त भारत करूया आणि त्यासाठी आपण सगळेजण एकत्र काम करूया. नक्कीच लक्षात आलेला आहे. जनजागृती हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. नक्कीच पुढच्या भागामध्ये आपण तो कव्हर करूया. आता इथे वेळ झाली आहे सांगता करण्याची या कार्यक्रमाची. पुन्हा भेटूया प्रेक्षको नवीन भागामध्ये आरोग्य संपदाच्या नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार. धन्यवाद.